The academy launched a new course, that is English speaking course. This course have no charges. कुठलेही चार्जेस शिवाय आपल्या ध्येय अकॅडमी कडून आपण काय करतो, फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपल्या देत आहोत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आताची जी आपला आजचं जे लेक्चर आहे ती सेकंड बॅच 5th to 8th साठीचं आजचं दुसरं लेक्चर आहे. आजचं का आपलं एक लेक्चर आपल्याला पहिला झालेला आहे. आता हे दुसरं आपलं लेक्चर 5th to 8th साठी. तर आय एम विनर हे अकॅडमी संचलित आपण विविध स्पर्धा परीक्षा सुद्धा घेतो आपल्या आय एम विनरची 1ली ते 8वी साठी. त्याच्यामध्ये मराठी, सेमी आणि इंग्रजी माध्यम तर तिन्ही भाषांच्या परीक्षा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यासाठी आपल्याला उत्तम दर्जाच्या प्रश्नपत्रिका, संच, मार्गदर्शिका सुद्धा उपलब्ध आहेत. आणि त्याच आधारावर मुलांचं इंग्लिशवरची भीती जी आहे ती जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये इंग्लिशवर कमांड मिळवण्यासाठी आपल्याला अकॅडमी कडून हा आपला स्पीकिंग इंग्लिशचा कोर्स आपल्यासाठी फ्री देत आहोत आम्ही. त्याचा सर्वांनी कंपल्सरी लाभ घ्यायचा आहे. तर आपण काय करूया, आजच्या आपल्याला लेक्चरला सुरुवात करूया. तर काल आपण काय बघितलं होतं पहिल्या लेक्चरला, तर आपण अल्फाबेट्स आणि त्याच्यावरचे काय बघितले होते, विविध आपण काय बघितले, पार्ट्स बघितले होते. आज आपण काय करूया, हाऊ टू मेक स्पेलिंग, हाऊ टू मेक वर्ड्स इन इंग्लिश विथ द हेल्प ऑफ द इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द कसे तयार करता येतात. 5वी ते 8वीच्या मुलांचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं की स्पेलिंग मिस्टेक. स्पेलिंग मिस्टेक हा अत्यंत म्हणजे मोठा त्यांचा ड्रॉबॅक आहे. तो स्पेलिंग मिस्टेक अजिबात होऊ नये यासाठी आपण काय करायचंय, स्पेलिंग, हाऊ टू मेक स्पेलिंग हे आता आपल्याला बघायचंय. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, मराठीमध्ये 14 खडी आपल्याला आलीच पाहिजे. आणि त्या 14 खडीमध्ये ते स्पेलिंग विथ स्पेलिंग आपण कसे तयार करायचे शब्द हे आता आपण शिकणार आहोत. First of all, here is spelling. Some spellings I have write here, that is R-A-O-K-O, मी. आता मी सिव्हिलांटी आहे म्हणून M-E किंवा M-E म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर शी, S-E-E, त्याच्यानंतर P ला प, M-E मी, T ला T, L ला L, R ला R, TE आणि N ला न. अशा प्रकारे आता हे फक्त मी काय केलेलं आहे, सम ऑफ वर्ड्स आय विल गिव्ह. काही शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला विथ एखादा शब्द दिलेला असेल इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, त्याचा आपण कसं स्पेलिंग तयार करून तो शब्द तयार करू शकतो हे आपण आज शिकूया. आता पहिला इथं मी शब्द लिहिलेला आहे ऑलरेडी. याच्यामध्ये आहे सितार शब्द आहे. तर याच्यामध्ये सी ला पहिली वेलांटी आहे, सी ला दुसरी वेलांटी सुद्धा लिहितात. दुसरी वेलांटी असेल तर यस डबल ई लिहितो आपण, पहिली वेलांटी असेल तर यस आर. कसं स्पेलिंग तयार केलं, सितारचं स्पेलिंग 5वी ते 8वीच्या मुलांना हे जे अवघड थोडेफार आहेत ते शब्द आज मी घेतलेले आहेत. सी, स ला पहिली वेलांटी सी, ता, ता आहे, ताला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, TA ता. आणि याच्यानंतर आहे जे आहे ते आर आहे. मग याच्यामध्ये डिफाईन व्हायचं आहे आर घ्यायचंय. झालं की नाही इजी प्रकारे स्पेलिंग तयार. तर काही मुलांना हे स्पेलिंग तयार करायला येतं, पण काही मुलं अशी असतात की काही मुलांना अजिबात इंग्लिश मध्ये स्पेलिंग किंवा काही ज्ञान नसतं, नॉलेज नसतं. त्या मुलांनी नक्की लक्षात ठेवा की हे अगोदर तुम्हाला लर्न पाहिजे. 5वी ते 8वीच्या मुलांसाठी म्हटलं तरी पाहिजे. आता तुम्हाला फक्त स्पेलिंग कसे तयार करायचे, सीता. आता स्पेलिंग तयार केली, सीचं तुम्हाला माहिती होतं, आपण सी ला पहिली वेलांटी असते म्हणून यस आय घेतलेलं आहे. त्याच्यानंतर टा TA घेतलेला आहे इथं मी. त्याच्यानंतर इथं काय घेतलेलं आहे, आर घेतलेला आहे. ओके, मग हा सीता हे स्पेलिंग त्याचं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर टुडे, टुडे मीन्स वन आज, टू, TO2 आलं लक्षात, TO2. आता हे टू कसला आहे, टुडे मधलं टू आहे. जर आपल्याला नंबर्स मधलं टू, TWO2 म्हणतो. टुडे, BAY डे, BAY डे हा शब्द काय आहे, त्याच्यामध्ये डेट स्पेलिंग इथं आपण कंटिन्यू घेतलेला आहे. डे, DY
टुडे. हा, सायन्स. आता साच काय ना, एस ए सा, सायन्स, SACINCE, सायन्स. सायन्स स्पेलिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर टाइम, TIME, टाइम, TIME, टाइम. त्याच्यानंतर ऑफिस, OFFICE, ऑफ, OWF, फी, FIP, आणि CE, स. आता हे काय झालेले आहे, हे शब्द हे कसे घेतलेले आहेत आपण, आता सितार आहे कसे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये सायन्स मध्ये विज्ञान असं म्हणतो, पण इंग्रजीमध्ये नेम्स असतात, नावं असतात, त्याच्यामध्ये जे नावांचं स्पेलिंग असतं त्याच्यामध्ये काहीही बदल किंवा मिनिंग मध्ये बदल पडत, मिनिंग मध्ये कोणताही चेंज होत नाही. देयर इज नो चेंजिंग ऑफ एनी नेम ऑफ द स्टुडंट और एनी नेम ऑफ द कंट्री. आता इथं कंट्रीचं नाव दिलेलं आहे, इंडिया इज माय कंट्री. आता इंडियाचं स्पेलिंग काय, तर बघा, इन, INE, DID, याचं ए, INDIA, इंडियाचं स्पेलिंग करायचं. आलं लक्षात तुमच्या, म्हणजे इंडिया. इंडियाचं स्पेलिंग आपण कसं तयार केलं, इन, ई वर अनुस्वार आहे म्हणजे IN, DI, आणि ए, इंडियाचं ए काय केलेलं आहे इथं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इटली बघा, EI, परत PA, आणि ली, LY, इटली. काय अवघड आहे याच्यामध्ये स्पेलिंग, तुम्हाला मी फक्त म्हटलं की तुम्हाला इंग्लिश मध्ये 14 खडी जर पाठ झाली तर हे स्पेलिंग तयार करायला अतिशय उत्तम जातात. आपल्याला कधी कधी स्कूलमध्ये असे विषय घेतले जातात की त्याचे स्पेलिंग तयार करा, त्याचे स्पेलिंग सांगा बघू, तर पटकन आपल्याला सांगायला. ते इटली हा शब्द दिला, IPALY. त्यानंतर आता नेपाळ, नेचं काय, NE, नेचं NE, पा, PA, PA, आणि नेपाळ हा शब्द तयार झाला. कोणता शब्द झाला, नेपाळ. Why I am giving these words, because there is no changing in meaning. त्याच्या मिनिंग मध्ये कोणताही बदल होत नाही. जसं गुड मराठीमध्ये, इंग्लिश मध्ये गुड स्पेलिंग येतं GOOD, गुड, पण त्याचा अर्थ काय होतो, चांगला असं होतो. BAD, बॅड, पण त्याचं मिनिंग काय होतं, बाद, खराब असं होतं. ब्युटिफुल, ब्युटिफुल म्हणजे काय, सुंदर. आलं लक्षात, सुंदर म्हणजे काय, छान, पण त्याचं इंग्लिश मध्ये आपण ब्युटिफुल असे म्हणतो. पण इथं जी नेम्स असतात, नाउन्स असतात, त्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये तेच स्पेलिंग येतं, नेपाळ, नेपाळ स्पेलिंग येतं, आणि मिनिंग सुद्धा त्याचं तेच, कारण की एक्झॅक्ट वी हॅव टू गिव्ह प्रॉपर नेम टू दॅट पर्सन, टू दॅट इक्विपमेंट्स. ओके, म्हणजे त्याच्या त्या कंटेंटला किंवा त्या व्यक्तीला, त्या पदार्थाला तो एक्झॅक्ट दिलेलं नाव असतं. त्यामुळे त्याच्या स्पेलिंग मध्ये किंवा त्याच्या अर्थामध्ये कोणताही बदल होत नाही. एक्सेप्ट आपण त्याचं काही मिनिंग काढू शकतो, ते वेगळं असतं. आता ह्याच्यामध्ये रोहित हे नाव आलेलं आहे. आता हिअर आय विल गिव्ह यू अ कंट्रीज नेम. नाव आय विल गिव्ह हिअर अ नेम ऑफ द पर्सन, रोहित. आता पहिल्यांदा रोजला काय वापरणार तुम्ही, 5वी लक्ष द्या, 5वी 6वी 7वी, RO, ही. आता हिला पहिली वेलांटी आहे म्हणून HI, पहिली वेलांटी असेल तर HI, दुसरी वेलांटी असेल तर HW सुद्धा लिहितात. एक्सेप्ट काही शब्द एक्सेप्ट ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, पण इथं एक्झॅक्ट रूल इज द मोस्ट इम्पॉर्टंट. टी, आता कसं लिहिणार, टी, कसं काय ना, टी. रोहितचं स्पेलिंग काय ना, ROHIT, रोहित. आलं लक्षात. त्याच्यानंतर राजवीर, इथे एक स्पेलिंग दिलेला आहे, जे मोठा स्पेलिंग आहे त्याचं. पण मोठं जरी स्पेलिंग असेल तरी सुद्धा आपल्याला तयार करायला फार सोपं जातं. फार म्हणजे फार. तर RA, रा, बघा कसं तयार केलं. पहिल्यांदा एक शब्द दिला, इथं तयार करतो मला, कारण 5वी 6वीच्या मुलांना स्पेलिंग तयार करायला अजून सुद्धा वाचता सुद्धा येत नाही.
त्या मुलाने बघा रा काय होतं आर ए रा. जला काय इंग्लिश मध्ये जे वापरतो, जे वापरतो. बी ला काय वापरतो, आता इथं मला दुसरी व्हेरायटी आहे राजवीला म्हणून बी डबल ई आणि राहिलं काय आहे आर. राजवीर किती शब्द झाले, 4 म्हणजे 7. 7 लेटरचा एक शब्द तयार झाला राज. त्याच्यामध्ये तुम्हाला काय अवघड झालं रे, काहीही याच्यामध्ये अवघड झालेलं नाही. काल तुम्हाला प्रपोर्शन हा शब्द मी दिला होता पहिल्या लेक्चरला, की कसं स्पेलिंग तयार करायचं प्रपोर्शन. तुम्हाला मी पाठ मध्ये पाठ कसा करायचं हे पण सांगितलं. तशा प्रकारे तो शब्द तयार कसा करायचा ते आज मी तुम्हाला शिकवले. नाउ आय विल टीच यू हाऊ टू मेक words from small letters. Okay, how to make words from small letters. That is R-A-J, Raj. B-double-E-R-V. Raj. झालं की नाही तयार. ते आपण हे शब्द कशासाठी उपयोगाला रायटिंग करत असतो तेव्हा एखादा आपल्या नावाचं स्पेलिंग आपल्याला पहिल्यापासून पाठ असतं, पण दुसरं जे नाव लिहायचं असतं ते आपल्याला कधी कधी कन्फ्युज. अशा वेळेला हे शब्द तुम्ही तयार करायचे आहेत. त्याच्यावर तुम्हाला होमवर्क म्हणजे काल दिला होता तुम्हाला, पण आज तुम्ही स्वतःहून नावं घ्यायचे, तुमच्या घरच्यांची घ्यायचे, त्याचं स्पेलिंग असं तुम्ही तयार करा. हा तुम्हाला होमवर्क असेल. किंवा तुमच्या बुक मधलं एखादं घ्या, त्याच्यामध्ये आता पोटॅटो जर असेल तर पोटॅटोचं स्पेलिंग कसं तयार करतो, लाईन बाय लाईन घेऊया आपण. कॅट, टी, तो, कसं स्पेलिंग शिकतो. आता बनाना बघा, बी बनाना, बन बच बी ए ना एन ए एन. हे सोपं का सांगितलं, म्हणजे जसं तुम्ही उच्चार करता मराठीमध्ये तशा प्रकारे स्पेलिंग असतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही वेगळं आहे असं आपल्याला वेगळं पाठ करायला लागतं. हा तुमच्या मनातला भ्रम काढूनच टाका की मला हे स्पेलिंग कधी पाठ व्हायणार. आज टीचरांनी आम्हाला बुक्स मध्ये 10 शब्द दिलेले आहेत, ते कधी मी पाठ करू. बऱ्याच मुलांना ह्याच्यामध्ये काय असतं, बरीच मुलं ह्याच्यामध्ये असतात. आता तुम्हाला जर तुम्ही आजचं जर माझं लेक्चर बघितलं की स्पेलिंग कसे तयार करायचे किंवा स्पेलिंग पाठ कसे करायचे, हे जर तुम्ही आजचं लेक्चर माझं जर इंग्लिश स्पीकिंगचं कंपल्सरी जर बघितलं असेल तर तुम्हाला वाटेल अरे इथे किती सोपं आहे, अवघड अवघड स्पेलिंग. आता इथं 7 अक्षरांचा एक शब्द तुम्हाला मी तयार करतात, इथं करून दाखवला. 6 अक्षरांचा करून दाखवला. कंट्रीज नेम कसे तयार करायचे हे दाखवलं. मग आता यू हॅव टू डू युअर सेल्फ स्टडी करायचे तुम्हाला. तुमच्यामध्ये बरेच तुम्हाला काय होतील, बरेच म्हणजे तुम्हाला शब्द दिले जातील, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, शब्द तयार करू शकता. आता अनुस्वाराचे शब्द असतात बघा, ते कसे तयार ट्रंक आहे. ट्रंक हा जो शब्द आहे त्याचं स्पेलिंग लिहा असं जर तुमच्या टीचर्स मी तुम्हाला सांगितलं तर ट्रंक ह्या अनुस्वार आहे त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो, यन वापरतो. अनुस्वार आहे त्याच्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो, यन वापरतो. ट्र, टी आर, टी आर हे ट्र साठी आपण काय करतो, नेहमी शब्द वापरतो. ट्रंक, टी आर ए एन के, ए एन ट्रंक. टी आर ट्रक, अनुस्वार म्हणून यन लावलं के. ट्रंक, ट्रंकचा आपण काय केलेला आहे, शब्द लावलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा स्पिअरल एक शब्द तुम्हाला देतो, स्पिअरल. सला क ला त्याच्यानंतर चिमणी. आता ह्याचं जर तुम्हाला स्पेलिंग तयार करायचं असेल किंवा पाठ करायचं असेल तर कसं करणार, आता स्वी, स्वी काय येतं, यस,
इथं तर स आहे म्हणून यस, स्वी आहे म्हणून क्यू, स्वी आहे म्हणून क्यू, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये स्वी चा उच्चार होतो म्हणून यू आर, स्वी. आता रल, आर र आहे म्हणून डबल आर यस स्क्वेअर. आणि इथं बघा स्वीडल, स्वी यस क्यू यू आय स्वी, कसं स्पेलिंग तयार केलं, स्वी आहे, स आहे, क आहे, व आहे, वेलांटी. मग स च यस घेतलं, क च क्यू घेतलं, व च यू घेतलं, आणि वेलांटी आहे म्हणून आय घेतलं. रल, आता हे रलचं डबल आर ई ईएल का घेतलं तर इथं स्पेलिंग सगळे वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे ईएल चा इथं उच्चार केलेला आहे. आता स्पेलिंग पाठ करताना कसं करायचं आहे, पण एस क्यू यू आय हे चार शब्द तुम्ही चार लेटरचा वन पार्ट करू शकता. एस क्यू यू आय डबल आर ई एल, एस क्यू यू आय डबल आर ई एल, स्क्वेरल. स्क्वेरल म्हणजे काय म्हटलं, चिमणी, चिमणी, स्क्वेरल मीन्स चिमणी. हा उच्चार आपण आता काय केलेला आहे, इथं केलेला, स्क्वेरल ह्याचा उच्चार आपण काय केलेला आहे, इथं केलेला आहे. येतं लक्षात सगळ्यांच्या, सगळ्यांना व्यवस्थित दिसतं ना. स्क्वेरल मीन्स चिमणी. अशा प्रकारे तुम्ही काय करायचे आहे, शब्द तयार करायचे आहेत. तर नेक्स्ट जो आपल्या ह्याच्यामध्ये कंटेंट असणार आहे तो ऑर्डिनल नंबर. काय असणार आहेत ऑर्डिनल नंबर, हे पहिली ते खरं तर साठी होते. आता आपल्याला सुद्धा काही मुलांना 5th to 6th च्या मुलांसाठी ऑर्डिनल नंबर्स आहेत. ओ आर डी आय एन ए एन, ऑर्डिनल नंबर. एन यू एम बी बी ई आर, ऑर्डिनल नंबर्स म्हणजे क्रमवाचक संख्या. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला हे देणार आहे, क्रमवाचक संख्या. आता ऑर्डिनल नंबर क्रमवाचक संख्येमध्ये काय झालेलं आहे, तर ऑर्डिनल म्हणजे मीन्स ऑर्डर प्रमाणे, ऑर्डिनल मीन्स ऑर्डर प्रमाणे, क्रमवाचक म्हणजे क्रमाने वाचता येणार, क्रमवाचक मीन्स क्रमाने वाचता येणाऱ्या ऑर्डिनल. आता प्रश्न काय विचारतात की दिलेल्या संख्यांमध्ये ऑर्डिनल नंबर्स कुठले, ऑर्डिनल म्हणजेच काय हे जर आपल्याला समजत नसेल तर आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, ऑर्डिनल म्हणजे क्रमाचे, क्रमाने वाचता येईल. तर क्रमाने आपण कशी वाचतो याच्यामध्ये, टीचर म्हणतात की फर्स्ट लाईन करायची आहे प्रेयरसाठी. पहिला तू उभा राहा, दुसरा तू उभा राहा, तिसरा तू उभा राहा, चौथा. असं म्हणतात काय, 1 ला तू उभा राहा, 2 ला तू उभा राहा, 3 ला तू उभा राहा. दिस इज द म्हणजे ऐकायला पण वेगळं वाटतं, पण हे ग्रामॅटिकली बरोबर. पहिला तू, दुसरा तू, तिसरा तू, चौथा, म्हणजे क्रमवाचक झाले. तसं इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, फर्स्ट ला तू उभा राहा, सेकंड ला तू उभा राहा, थर्ड ला तू उभा राहा, फोर्थ ला तू, फिफ्थ ला तू. मग दिस इज कॉल्ड द ऑर्डिनल. ओके, फर्स्ट हाऊ टू राईट फर्स्ट. एक हा अंक काढायचा, वन काढायचा, याच्यामध्ये वनच्या डोक्यावर एस टी लिहायचं. दिस इज द शॉर्ट फॉर्म. स्पेलिंग काय आहे, एफ आय आर एस टी फर्स्ट, एफ आय आर एस टी फर्स्ट. सेकंड, सेकंड एन डी लिहिताना नंबर्स मध्ये लिहितो आपण, आणि त्याचं स्पेलिंग एस ई सी ओ एन, सेकंड. जे लास्ट 2 नंबर्स असतात ते त्याच्या डोक्यावर घेऊन आपण शॉर्ट फॉर्म त्याचा लिहायचा असतो. आता रँक मध्ये, पहिल्या रँक मध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये फर्स्टला रोहित आला, सेकंडला नीता, थर्डला गणेश आला. मग तिथे लिहिताना काय लिहितात, अशा फर्स्ट असं लिहितात, फर्स्ट लिहितात रोहित लिहितात, सेकंड लिहितात नीता, थर्ड लिहितात गणेश लिहितात. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो, रँकिंग काढताना या ऑर्डिनल नंबरचा वापर केला जातो. आता थर्ड कसं लिहितात, पहिल्यांदा त्याच्या डोक्यावर आर डी लिहायचं. मग थर्ड टी एच आय आर डी, थर्ड. आर डी लिहिलं का. फोर्थ, ऑर्डिनल नंबर अबाउट द फोर्थ, फोर्थ.
FORTH fourth. Okay. Fifth. FIFTH fifth. Sixth. SIFTH. आता याच्यामध्ये काहीही नवीन नाही म्हणजे काय अवघडच नाही ऑर्डिनल बट यू हॅव टू गेस विच आर द ऑर्डिनल ऑर्डिनल नंबर्स फक्त हे आहेत हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला काहीही त्याच्यामध्ये आवड जात नाही. 7 SEVEN 7 काय अवघड आहे फक्त इथं बघा 6 स्पेलिंग आहे तसं आहे 7 स्पेलिंग आहे तसं आहे ओनली यू हॅव टू राईट द लास्ट टू वर्ड्स ऑफ TH. आता 8th ऑर्डिनल नंबर ऑफ 8 EIGHTH 9 NINETH 9 आणि 10th मध्ये TENTH 10 TENTH 10th. आता याच्यामध्ये हे जे झाले आहेत ते काय झालेले आहेत ऑर्डिनल नंबर झालेले आहेत. हे फक्त तुमच्या लक्षात आले पाहिजे. हे काय झाले पाहिजे तुमच्या लक्षात आले पाहिजे. ऑर्डिनल नंबर म्हणजे ह्या असतात क्रमवाचक संख्या आणि ह्याच्यामध्ये आपण जे रेग्युलर म्हणतो की नंबर्स ONE 1 TW THW हे ओनली नंबर्स आहेत. ह्या फक्त काय आहेत संख्या आहेत आणि हे जे तुम्हाला समोर दिसतं हे फक्त काय आहेत त्याच्यामध्ये ऑर्डिनल नंबर्स. त्याच्यामध्ये काय हे ऑर्डिनल नंबर्स आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. आपण आज काय शिकलो याच्यामध्ये की लेटर्स पासून आपल्या किंवा 14 जी आहे ती जर आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये पाठ असेल तर त्याच्यापासून शब्द छोटे छोटे शब्द तयार करायचे मोठे शब्द कसे तयार करायचे आता आपण काय केलेलं आहोत बघितलेलं आहोत. त्याच्यानंतर ऑर्डिनल नंबर क्रमवाचक संख्या क्रमाने वाचता येणाऱ्या संख्या कशा असतात त्या आपण आता बघितलेल्या आहेत. ते आता तुम्ही काय करायचं याच्यामध्ये अभ्यास तुम्हाला काय दिलेला आहे होमवर्क आजचा अभ्यास असेल तो की अवघड जेवढी स्पेलिंग असते तुमच्या शब्द याच्यामध्ये पाठ्यपुस्तकातील टेक्स्टबुक मध्ये ते तुम्ही पाठ करायचे आहेत आणि वहीमध्ये अवघड शब्द तुम्हाला पाठ होत नाही त्याचे 3 भाग करा आणि काल जसं प्रोपोर्शन हा शब्द सांगितला होता त्याप्रमाणे त्या शब्दाचे 3 भाग करा आणि त्या 3 भागा करून तुम्ही तो काय करायचा शब्द पाठ करायचा विथ मराठी मीनिंग मराठी स्पेलिंग सुद्धा मराठी शब्द सुद्धा त्याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. इंग्लिश मध्ये सुद्धा स्पेलिंग त्याचं काय पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे. आलं लक्षात. आता मी याच्यामध्ये ऑर्डिनल नंबर्स आपण घेतले हे आता मी 10th तुम्हाला ऑर्डिनल नंबर दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये पुढे सुद्धा तुम्हाला जर बघितला तर 11th ELEVNTH हे पुढे पर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये 100 पर्यंत सुद्धा लिहू शकता. 100 पर्यंत म्हणजे कसं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते आता जर 16th म्हटलेलं म्हणजे आता 16th म्हटलेलं यस बघा SIF याच्यामध्ये SIF TI आता SIFTIETH आता 60th म्हणजे 60वा 60th म्हणजे 60वा 70th म्हणजे 70वा 80th म्हणजे 18वा आता 80th म्हणजे EIGST TIETH हे स्पेलिंग त्याच्यामध्ये टीथच यायला पाहिजे TIETH आता 19th म्हटलं तर NINE बघा NINETIETH म्हणजे 90वा त्याला काय म्हणतो 90वा त्यामध्ये आपण काय म्हणतो 90वा शब्द म्हणजे 60th 90th म्हणजे 60वा 90वा तर 100वाला काय म्हणणार HUNDR
ई, हंड्रेड म्हणजे 100. हंड्रेड म्हणजे 100वा. HUNDREDTH, हंड्रेड, DREDTH, हंड्रेड म्हणजे काय येणार आहे त्यामध्ये? 100वा असं येणार आहे. त्याच्यानंतर आता आपण जर हजारावा म्हटलं तर THOUSAND, हजार, थाउजंड, THOUSANDTH, थाउजंड म्हणजे हजार. थाउजंड म्हणजे काय? हजार. म्हणजे 10,000 जर म्हटलं तर 10,000. आता याच्या पुढे जर आपण 10 हा शब्द लावला, याच्या पुढे जर आपण 10 हा शब्द लावला, 10,000 म्हणजे 10,000 आणि 10,000 म्हणजे काय येणार? 10,000. आता हे सगळे मी जे दिलेले आहेत ते 10च्या पुढचे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा 22nd म्हणजे 21वा, 16th 60वा, 17th 19th म्हणजे 90वा, 100th म्हणजे 100वा, 1000th म्हणजे घेतलेला 1000वा, 10,000 म्हणजे 10,000. हे सगळे त्याचे कसले नंबर झाले तर हे झालेले आहेत आपले ऑर्डिनल नंबर. हे 10च्या पुढचे सगळे आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, 11th पासून चालू 100 पर्यंत जेवढे लिहिता येईल तेवढे तुम्ही काय करा, हे ऑर्डिनल नंबर लिहू शकता. उदाहरणार्थ आता 22 जर लिहायचं असेल तर 22nd लिहायचं म्हणजे 22. 21st, 20चं स्पेलिंग लिहायचं TWNTY, 21st म्हणजे 21वा, 22nd म्हणजे 22वा, 23rd म्हणजे 23वा. लाईक दॅट तुम्ही 31 मीन्स 31वा, 32 मीन्स 32वा, 33 मीन्स 33वा, 34 मीन्स 34वा. अशा प्रकारे हे काय आहे ऑर्डिनल नंबर्स आहेत, ते तुम्ही 100 पर्यंत घेऊ शकता. 61 म्हणजे 61, 62 ह्याच्यामध्ये 40 FORTITH हे फक्त स्पेलिंग पाठ करा. 40, 60 हे शब्द फक्त तुम्ही काय करायचे आहे, पाठ करायचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डिनल नंबर जे आहेत ते तुमच्या लक्षात येतील. ते सगळे महत्वाचे आहेत, आपल्याला परीक्षेला सुद्धा महत्वाचे आहेत ऑर्डिनल नंबर, हे आपण पाठ करायचे आहेत. आता काल तुम्हाला मी जो होमवर्क दिला होता बऱ्याच मुलांच्यासाठी की तुम्ही डेली तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये स्पीकिंग इंग्लिश मध्ये उठल्यापासून तुमच्या आई वडिलांना अभिवादन करा. जसं गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, आय वॉन्ट पेन, आय वॉन्ट पेन्सिल, आय हॅव म्हणजे माझ्याजवळ आहे. आता जर तुमच्या वडील मम्मीला जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर ते म्हणू शकतात की आय डोंट. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बोलायला चालू केल्या असतील, तुम्ही सांगितलं की येणारा दुसरा दिवस जो असेल त्या दिवशी फक्त एवढे शब्द तुम्ही वापरा. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड बाय, हॅव अ नाईस डे, गुड नाईट, स्वीट ड्रीम, आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दिस. मग जर असेल जवळ तर टेक दिस किंवा हिअर इट इज, आय डोंट नो असे शब्द तुम्हाला मी रोजच्या ह्याच्यात वापरायला सांगितले. आज तुम्ही काय त्याच्यामध्ये वापर करायचा आहे, परफेक्ट 1-2 दिवस हे शब्द तुम्ही बोलायला चालू करायचे आहेत. आता त्याच्यामध्ये आज तुम्हाला मी शब्द कसे तयार करायचे इंग्लिश मध्ये स्पेलिंग हे मी तुम्हाला शिकवलेले आहे. तुमच्या बुक टेक्स्टबुक घ्या आणि त्याप्रमाणे अवघड शब्द कसे तयार केलेले आहेत ते तुम्ही बघा, ते लिहून काढा आणि त्याच्यानंतर ऑर्डिनल नंबर सुद्धा तुम्हाला द्यायचे आहे. समजलं आजचं लेक्चर तुम्हाला 5th to 8th इंग्लिश स्पोकन इंग्लिश होतं. नक्कीच तुम्हाला नक्कीच तुम्हाला काय झालेलं असेल, समजलं असेल. अगदी सोप्या भाषेत मी शिकवलेलं आहे. ओके स्टुडंट्स, थँक्यू, बाय.